तर मित्रांनो आपल्याला जो व्ह्यू पाहिजे ना मित्रांनो, बघा काय खतरनाक व्ह्यू आहे. आणि फायनली आपण वरती पोहोचलोय. आता आपल्याला मित्रांनो काय व्ह्यू आहे बघा. इकडे दरी, इकडे दरी, फक्त एक वाट. मित्रांनो हे बघा, हे काय आहे यार, एवढे चांगले गडांवर येतात आणि हे माणसं येतात कसे काय माहिती. ते काय दाखवतो, आली जवळ आलेले त्यांना जर येत असाल ना पाणी नक्की जाना. एका दोन बॉटलेवर निर्भर राहू नका. पाणी आहे ना, इथे पाण्याची कमतरता काय असते ना हे इथे आल्यावर समजतं. जिरली आमची. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नव्या कोरायशी यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आज आहे रविवार आणि आम्ही चाललो टकमक स्पॉटला. तर स्टेशनला गेल्यावर आहे ना 2 मित्र ॲड होणार आहेत. तर तेव्हा तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत ते आपल्यासोबत. मित्रांनो हे बघा, इथं फ्लायओव्हर आहे ना, इथे शिरसाटला येणारी रिक्षा भेटतात. स्टेशनच्या इथून जवळच आहे. त्याला किती रुपये आता घेतात ते बघूया आणि तुम्हाला सांगतो किती एक्झॅक्ट झाला काउंट. चला, आपले मित्र पण आहेत, चलो. मित्रांनो फायनली आपण शिरसाट फाट्याला उतरलो आहे. 60 रुपये पर पर्सन शेअरिंग रिक्षा घेतली आणि 180 झाले टोटल. आता आपण इथून आहे ना साकवर गावासाठी रिक्षा पकडूया. इथे बघूया, आता विचारतो आणि भेटली ना रिक्षा की तुम्हाला अपडेट. मित्रांनो साकवरला येणार आहे ना टमटम भेटले 30 रुपये शेअरिंग बोलले. चला आता जाऊया आपण आणि तिकडे गेल्यावर अपडेट देऊया. फायनली आपण बोलतोय सकवारमध्ये. बघा इथे आपल्याला टमटमने सोडलं आहे आणि आपल्याला आहे ना इकडून जायचं आहे. चला आता आहे ना सकवार गाव हे आपलं पालघर डिस्ट्रिक्टमध्ये येतं आणि आपला ना इथून खरा ट्रेक चालू नाही होत, पण अजून आहे ना इथनं थोडासा पॅच आहे, तो गावचा आहे. तर तिथून आपल्याला थोडं जायचं आहे आणि नंतर आहे ना आपला ट्रेक चालू होणार. तर चला गावचा एक्सपिरियन्स घेऊया मुंबईमध्ये. चलो लेट्स गो. मित्रांनो एवढ्यात सकाळी सकाळी आलो आहे खरं, आणि आमच्याकडनं एक लय मोठी मिस्टेक झाली. आम्ही ते खायलाच आणलं नाही. म्हटलेलं शिरसाट फाट्याला उतरून काहीतरी घेऊ, पण त्या आयला चाललं ते टमटमच्या नादात आम्ही ते पण विसरलो. आता बघूया इथे गावात कुठे काही भेटतंय का खायला, आणि तसं वाटत नाही इथे काय भेटेल आपल्याला. तर भेटलं तर बरंच होईल, कारण आहे ना ट्रेक लय हार्ड आहे. तर काहीतरी पोटात जायला पाहिजे. चलो बघूया आता काय ते. ऊन पण मस्त आता आलं आहे. चलो मस्तपैकी व्ह्यू पहा एकदम खतरनाक. आणि ना असं दृश्य दिसलं ना की मित्रांनो लय भारी वाटतं. आणि पूर्ण कम्प्लीटली गाव आहे आणि इथलं वाईब आहे ना एक नंबर आहे. फक्त काय माहिती आहे काय, इथे जास्त पब्लिक येत नाही ट्रेकिंगला. आणि आहे ना इथला हा पॅच आहे ना जरासा ट्रेकिंगचा जरा हार्ड आहे, कारण रस्ता चुकण्याची शक्यता जास्त असते. तर आहे ना हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि तुमचा भाऊ कसा जातोय ते तुम्हाला दाखवणारच आहे. आणि आपल्यासोबत मस्तपैकी मित्र आहेत आणि एक ब्लॉगर पण आहे आपल्यासोबत. हे भाई चॅनलचं नाव सांग तुझं. चॅनलचं नाव सांग. DK ब्लॉग 04. नक्कीच बघा त्याचे पण ब्लॉग. आणि आपल्याबरोबर पहिल्यांदाच येतोय हा ट्रेकिंगला. चलो, आणि खूप दिवसानंतर ट्रेकिंगचा ब्लॉग येतोय तुमच्या भावाच्या चॅनलवर. तर नक्कीच हा पूर्ण लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. आपल्याला ना फायनली किराणा स्टोअर भेटला आणि इकडून आहे ना आपण काय काय घेतलंय ते बघा. गल्ला चला आता काय, आता आहे ना आपल्याला आता खायची बियची मस्तपैकी सोय झाली आहे. आता आहे ना बिंदास जायचं आणि नळायचं. बघूया आता किती वाजेपर्यंत आपल्याला वरती वेळ लागतोय पोचायला. तर मित्रांनो गडाचं टोक दिसतंय आणि आपल्याला ना इथून मस्तपैकी गावातनं रस्ता आहे. चलो जाते है. कुणीतरी गिफ्ट दिला पाहिजे. अरे पाणी पण नाही. पर्यावर पाणी नाही. जर आपण येत असेल ना तर मोबाईलला आहे ना GPS चालू ठेवा आणि इथून आहे ना प्रॉपर समजेल आपल्याला. कारण कसं आहे की काय
जरा पण आहे ना, एक पण पाय वाट तुम्ही चुकलात ना तर 100% 1000 पाय वाट आहे भटकणार. तिकडे. हा 1000 पाय वाट आहेत. कारण जिथे तिथे जाऊ ना तिथे वाटत दिसत आहेत, पण त्या वाटा पकडून आपण जर गेलो ना तर चुकून रस्ता विसरू शकतो. आता काय उन्हाळ्यात वाटत नाही, पण पावसात आहे ना, पावसात पूर्ण हिरवगार आहे माहोल इथे, आणि त्याच्यामुळे ना 100% माणसं भरकटतात. आणि ह्या ट्रेकवर आहे ना म्हणून पब्लिक जास्त येत नाही, कारण कसं आहे की रस्ता जरा आगळा वेगळा आहे, तर थोडासा आहे ना चकवा लागण्याची शक्यता आहे. म्हणजे चकवा म्हणजे तसावाला चकवा नाही, पायवाटीचा चकवा लागायची शक्यता आहे. तर त्यामुळे आहे ना प्रॉपर, आणि इथे नेटवर्क आहे. आता कितपर्यंत नेटवर्क आहे ते माहीत नाही, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रॉपर चालू. चलो मित्रांनो, झोपड्या बघा, झोपड्या, गाव गाव आणि गाव, आणि आपले सगळे दोघे जण मस्तपैकी मित्र. हे जी वाईब आहे ना मित्रांनो, ही फक्त मित्रांबरोबर देऊ शकते. ह्याला एकट्यामध्ये नाही जाऊ शकत आपण. ह्या वेळेला आहे ना असे मित्र आपले पाहिजे, असे जे कधी पण सांगितलं ना तर येतील. आता हे मित्र आहेत आपले काय अचानक भयानक झालेले आहेत. आता जिथे कंपनीत आहे तिथे माझी ओळख झाली, आणि भाऊ हा पण व्हिडिओ बनवतो मस्तपैकी, तर म्हटलं चल तुझा पण एक व्हिडिओ बनेल, तुमच्या भावाचा पण व्हिडिओ बनेल, आणि काय बनवायचं आहे मित्रांनो. हीच लाईफ आहे, नंतर काय आपल्याकडे काय आहे नाही. आता जी जिंदगी आहे ना ती एन्जॉयमेंटमध्ये घालवायची आपल्याला, आणि एक्सप्लोअर करत राहायचं आहे. फक्त महाराष्ट्र नाही, ऑल ओव्हर द इंडिया फिरायचं आहे, पण त्याच्यासाठी इन्कम लागतो, तो जरा वेळ लागेल. काय बरोबर ना? पैसा आला की पूर्ण फिरायचं. सपोर्ट करा, हां, सगळं दाखव. सपोर्ट आणि इज्जत महत्त्वाची आहे. चलो चला, इकडून आपल्याला रस्ता दाखवतोय. चला, आज आहे ना आपण गुगल मॅपच्या भरोश्यावर आहेत. जिथे गुगल मॅप नेऊन जाईल ना तिथून आपल्याला जायचं आहे, पण गडावर जायचं आहे 100%. मित्रांनो, आता आहे ना सूर्यदेवतांचा प्रकोप आता दिसतोय, ऊन मजबूत लागतंय, आणि ना हे बघा इथून गाव आहे मस्तपैकी. इथे भाजणी बिजणी केलेली आहे शेतीची. आता आहे ना इथून आता थोड्या पुढे नाही ना असली ट्रेक चालू होईल. ही फक्त ड्रिल आहे आपल्या गावाच्या इथून ट्रेक चालू होण्याची. ते पुढे जाय ना तिथून आपली असली ट्रेक चालू होईल. चलो, आपले मित्रपरिवार पण आहेत, लेट्स गो. इकडे गरीबी मला वाटतं ना ही शेवटची खोपडी आहे, इथं माणसं आहेत, आणि आता आपल्याला आहे ना इथून आहे ना काय भेटणार नाही, जे गाव बिव असं काय, फक्त जंगल आहे इथून फक्त. आता लास्ट मला वाटतंय, कारण खूप जण एका दोघांचे व्हिडिओ बघितलेले ना त्याच्यात मला वाटतं हाच एक लास्ट पॉईंट दाखवलेला, म्हणजे जिथे माणसांनी राहतात. त्यानंतर आपल्याला आहे ना पूर्ण असा जंगल आहे. चला जाऊया निसर्गाच्या आवाजात मस्तपैकी, कारण इथे बॅकग्राऊंड म्युझिक लावायची गरज नाही, निसर्गाचा आवाजच काफी आहे याच्यासाठी. का बरोबर ना? चलो चल. मित्रांनो, नाही नाही म्हणता लय स्टीप कढाई आहे, हे बघ चढाई, हे बघा. चलो, गुगल मॅपच्या भरोश्यावर आहोत आम्ही, कारण इथे काय की ह्या ट्रेकची आहे ना खूप जणांनी डिटेल काय दिलेली नाही. म्हणजे असं गावातले लोक इथे ना काय झाडं बिडं आहेत ते बघतात, पण त्या लोकांनी तिथे द्यायला पाहिजे होते नेव्हिगेट करून, की बाबा इथून जातो रस्ता, तर गड आहे म्हटलं जराशी इन्फॉर्मेशन पाहिजे होती, ते नाही. चला जाऊया तरी पण करवंदाचं झाड आहे, कुठे करवंद दिसत नाही. हे काय तिकडे, हां इथं लागले बघा. जास्त नाहीत पण.
मित्रांनो तिकडे 2 मुलं दिसले म्हणजे आम्ही दोघंच जण नाही आहेत अजून पण माणसं. जाऊया आपण वरती तिकडे जायचं आहे. भाई साहेब जेवढं वाटतं तेवढं सोपत नाही. तिकडे आहेत पोरं वरती. जाऊया आपण थोडं खाऊया थोडंसं घेतलेलं पाणी पिऊन नंतर निघूया. मित्रांनो असंच आहे ना 3-4 5-6 जण पोरं गेलेत वरती गेलेले ते पण ते लोक सकाळी लवकर आलेले. आपल्याला जरा उन्हात बघावं लागेल व्ह्यू. तर बघू कसं काय ते. आता 9-9:30 व्हायला आलेत. जाऊया 10:30 होतील आपल्याला वाटतं वरती यापर्यंत. चलो. आणि बघा खालचा व्ह्यू पहा. हे विरार छत्री आणि आपले मित्र. चलो जाऊया आता वरती. लेट्स गो. काय व्ह्यू आहे. थोडीशी जिरली पण हा व्ह्यू बघून आहे ना जो सुकून भेटतो ना मित्रांनो हा सांगू नाही शकत शब्दांमध्ये. फक्त आता वाट लागणार आहे आपली वरती आता ना. कारण आहे ना ऊन एकदम खतरनाक लागतंय आणि आपल्याला सरळ जायचं आहे ना तिथं उन्हाचा सामना करावा लागेल आपल्याला. चलो बाय. आपला ब्लॉगर बसलाय. आपला भाई वरती गेलाय. चलो जाते. मित्रांनो फायनली आम्ही इथे पोचलोय. बघा हाच तो पॉईंट. इथूनच मेन जो व्ह्यू दिसतो तो दिसतो. आणि मित्रांनो इथे आल्यावर आहे ना जर आपण महाराजांचं नाव नाही घेतलं ना तर आपण काय केलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. इज्जत. महाराजांना कुठल्या पण गडावर गेलात तर नामस्मरण नक्की करा. कारण ते आहेत म्हणून आपण इथं आहोत. जय शिवराय. तर मित्रांनो आपल्याला जो व्ह्यू पाहिजे ना मित्रांनो बघा काय खतरनाक व्ह्यू आहे. आणि फायनली आपण वरती पोचलो आहे. आता आपल्याला जायचं आहे ना इकडे वरती जायचं आहे. बघूया किती वाजेपर्यंत आपला ट्रेक कंप्लीट होतो आहे. कारण एक नंबर मजा आली. फक्त आहे ना उन्हामध्ये आहे ना वाट लागली आहे. फक्त बस तेवढाच आपली कमी आहे. बाकी आहे ना एक नंबर पॉट आहे. आता फक्त आपल्याला वरती जाऊन आहे ना थोडासा गड एक्सप्लोअर करायचा आहे. मग आपला ट्रेकिंग सक्सेसफुल. मित्रांनो काय व्ह्यू आहे बघा. इकडे दरी इकडे दरी फक्त एक वाट आणि आपले मित्र मस्तच. हे अशी एक्सप्लोअर नक्कीच करा. आपले महाराजांचे महाराष्ट्रातले गड आहेत ना ते पण नक्कीच एक्सप्लोअर करा. कारण खूप काही शिकण्यासारखं आहे आपल्याला. कारण त्या टायमाला आपल्या मावळ्यांनी कसे हे गड जिंकलेत कशा इथे लढाई केल्या आहेत ते आपल्याला आहे ना इथे आल्यावर समजतं. तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रातले गड एक्सप्लोअर करा. आपण इथेच बसू वाटलं. पाणी टाक. मित्रांनो हे बघा हे काय आहे यार. एवढे चांगले गडांवर येतात आणि हे माणसं येतात कसे काय माहिती. ते
शाळेला भल्या भल्यांची टरकते इथे यायला आणि हे लोक येतात कसे इथं लिहायसाठी. हे साहेब मानायला पाहिजे अशा लोकांना. हॅट्स ऑफ. अशा गडांवर तुम्ही येऊन असं लिहितात आणि ह्यांना एवढे यावरती चढायला कसे चढतात काय माहीत छपरी लोक. वा. दाखवतो आई जवळ आलेली आहे. मित्रांनो इथपर्यंत आलो आहे आणि ना आता आमची एनर्जी जबाब देते. कारण काय माहिती आहे काय की आमच्याकडे पाण्याची खूप कमतरता आली आहे आणि अजून मला वाटते खूप सर करायची आहे गड आणि ना त्याच्यासाठी जेवढं पाणी लागेल ते आपल्याला पर्याप्त नाही आहे. कारण ऑलमोस्ट संपायला आलं आहे आणि ना ताण एवढी लागते की काय बोलू नका. बेकारवाली ताण लागते आणि अजूनपर्यंत हा बघा हा पाठचा जो गड आहे तिथे पण जायचं आहे आणि वाटत नाही आम्ही तिथपर्यंत पोहोचू. बघू. एक बॉटल संपली आहे आणि माझ्यात आहे ना नाही म्हणतं ते एवढंसच पाणी आहे. पण आता आम्ही असं ठरवलं आहे थोडं इथे 5-10 मिनटं रेस्ट करूया. थोडा एनर्जी जागू दे आणि ना पाणी पण तापलंय आणि घसा आहे ना पूर्ण सुकलाय. थोडा वेळ थांबूया आणि नंतर वरती जाऊया. पण ट्रेक कंप्लीट करूया. भले आम्हाला ना पूर्ण नाही करता येईल पण ते तोफा आणि आहेत ना तिथपर्यंत तरी जायचं आहे. एवढी तरी हिंमत ठेवतं आता. काय जायचं आलोय ना तर जायचं. आणि झालं ऑलमोस्ट हा एकच आता मला वाटतं सुळका आहे मोठावाला तिथपर्यंत. हां तिथपर्यंत जायचं आहे. थोडं थांबू एनर्जी जागृत करू आणि जाणार. महादेवांचं नाव घ्यायचं आणि जायचं. हर हर महादेव. मित्रांनो खूप प्रयत्न केला आता कारण आम्ही तिथूनच म्हटलेलं की रिटर्न जाऊया आपण. पण नाही म्हटलं जाऊन दे जाऊया. असे नाही म्हणता आम्ही दोन सुळके पार करून इकडे आलो. पण आता आम्हाला समजलं आहे की इथे पण नाही ते जे तोफाने आहेत ते इथे पण नाही त्याच्या पाठच्या सुळक्यावर आहेत. तर म्हटलं जाऊन दे आता आपण रिटर्न जाऊया कारण पाण्याची सोय नाही आपल्याकडे. पाण्याची पूर्ण कमतरता आहे. तर आम्ही ह्या डिसिजन गडावर घेतलं. येऊन ना पाण्याची व्हॅल्यू समजली आम्हाला आज. जेवायची नाही पण पाण्याची तर समजली कारण पाणी काहीच नाही. तर म्हटलं चला आता रिटर्न जाऊया आपण. जास्त वेळ थांबून पर्याय नाही कारण 2-2.5 तास आम्हाला रिटर्न जातील. परत तिथे पाणी लागेल ते वेगळं. आता बघूया गावातल्यांकडे खालती उतरल्यावर मागू. चला जाऊया आता रिटर्न. चला आपल्या ट्रेकचा एंड करतोय. फायनली डिसाईड केला जाऊया रिटर्न. आणि कसा वाटला हा व्हिडिओ ना नक्कीच कमेंट करून सांगा. आणि इतर कोणी येत असेल ना आपला व्हिडिओ बघून तर नक्कीच या गडाकडे या. फक्त टाईम जरा सकाळी लवकर काढून या कारण दुपारी जर आमच्यासारखं आलात ना तर फट्टे ऊन लागणार. आणि आताच बघा अवस्था बघा ऊन बघा किती लागते. ह्या रखरखत्या उन्हात आमच्याकडे पाण्याची कमतरता होती खूप. तर त्यामुळे ना आम्ही म्हटलं जाऊन दे इथेच थांबूया आपण ट्रेक. आणि खूप नाही म्हणता ना खूप आम्ही पुढे आलो कारण आम्हाला तिकडे 2-3 हिंदी मुलं होते ते भेटले. ते बोलतात वरती जात आहे का तुम्ही. आम्ही म्हटलं हां जातो आहे. तर मित्रांनो खूप जण तिथल्या तिथे रिटर्न गेले आणि जास्त जण नाही ना ह्या ट्रेकला येतात ना तर ते तिथूनच एंड करतात. पण आम्ही हे बघा इथपर्यंत आलो आहे. हा सुळका आहे त्याच्या पाठच्या सुळक्यापर्यंत होतो पण तिथपर्यंत पण आम्हाला ना त्या तोफा भेटल्या नाही. तर म्हटलं जाऊन दे आता इथे एंड करूया. तर कसा वाटला व्हिडिओ आहे ना नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कमेंटमध्ये आहे ना जय शिवराय जय महाराष्ट्र नक्कीच लिहा. चला भेटू अशाच नव्या कोऱ्या अशा यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि तुमच्या भावाला असा सपोर्ट करत राहा. आणि हा पण आपला ब्लॉग बनवतो ह्याला पण सपोर्ट करा. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जय शिवराय.